जुन्या पेन्शनसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय बेमुदत संपात सहभागी झाले। राज्य पातळीवरील या बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देऊन त्यात बेमुदत संपाचा इशारा दिला होता। जुनी पेन्शन पदरात पाडून घेण्यासाठी प्रलंबित सर्व मागण्या मंजूर केल्याशिवाय हा राज्यस्तरीय बेमुदत संप मागे घेणार नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी निर्धार करून ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शासनाविरोधात हातामध्ये पोस्टर घेऊन आंदोलन केले। जोपर्यंत आम्हाला माननीय मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला जोपर्यंत निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या बेमुदत संपावर ठाम राहणार आहोत। यावेळी आश्वासन नकोय, आम्हाला निर्णय पाहिजे। बस झालं तुमचा खेळीमेळीचा खेळ। तुम्हाला बाकीचे प्रोजेक्ट करायला पैसे लागतात, मग आम्हाला तुम्हाला पेन्शन द्यायला काय होतं? तुम्ही 5 वर्ष फक्त तुमच्या मंत्रिपद निभवता आणि तुम्ही पेन्शन घेता। मग आमचा कर्मचारी हा दिवस रात्र राबतो। कोरोनामध्ये कितीतरी कर्मचारी आमचे मेले आहेत, अमर झाले आहेत। त्यांचा पण परिवार आहे, त्यांचा पण परिवार आज आम्ही कामावर घेतला आहे। तो DCPS कर्मचारी आहे, त्यांचा पण तुम्ही विचार करावा। आणि माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करते कळकळीची की आता आपलं विधानसभा चालू आहे, त्यामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या तुम्ही न्याय द्यावा। आम्हाला आश्वासन देऊ नये, आम्हाला निर्णय द्यावा, हीच माझी मानते मंत्री महोदयांना। सर्व कर्मचारीच्या वतीने जे पण कर्मचारी संपात आहे त्यांच्या वतीने मी विनंती करते की तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देऊ नये, निर्णय द्यावा। आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला काही निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन सुरू राहू। आमच्यावर कुठलाही दबाव देऊन चालणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।